नमस्कार। सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण व हत्या तसेच पवन चक्कीला 2 कोटी रुपयांच्या खंडणीच्या मागणीच्या गुन्ह्यातील विष्णू चाटे हे पोलीस कोठडीत आहे। त्यांनी दिलेल्या माहितीनंतर आता खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होणार आहे। खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या विष्णू चाटे यांनी चौकशीत मोठी कबुली दिलेली आहे। याच त्या कबुलीने आता वाल्मिक कराड हे चांगलेच गोत्यात आले आहे। वाल्मिक कराडने पवन चक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संभाषण केलं होतं। वाल्मिक कराडचे अधिकाऱ्यांशी बोलणं झाल्याचं चाटे यांनी कबुली देताना म्हटलं आहे। सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात हा मोठा खुलासा केला आहे। विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडने धमकी दिल्याची कंपनीतील अधिकारी यांनी तक्रार दिली होती। कराडने पवन चक्की कंपनी अधिकाऱ्यांशी बातचीत केली असल्याचं चाटे यांनी कबूल केलं आहे। त्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणीमध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे। तर विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडचा संबंध कसा ते आपण थोडक्यात जाणून घेऊया। विष्णू चाटे हा हत्या आणि खंडणीमधील आरोपी असल्याचं बोललं जात आहे। विष्णू चाटे याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे। विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तालुकाध्यक्ष होता, मात्र पक्षातून त्याचं निलंबन करण्यात आलंय। पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे। विष्णू चाटे हा केस तालुक्यातील कवड गावाचे पूर्वी सरपंच होते। त्यानंतर विष्णू चाटे याला अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे केस तालुकाध्यक्ष बनवण्यात आले होते। मात्र सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सह आरोपी करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्याला निलंबित करण्यात आले। विष्णू चाटे हा धनंजय मुंडे समर्थक असून तो वाल्मिक कराड यांचा निकटवर्तीय समजला जातो। विष्णू चाटे याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे। त्यामुळे या प्रकरणात विष्णू चाटेच्या या एका कबुलीने वाल्मिक कराड याची आता मोठ्या प्रमाणात गोची झाली आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नसाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।